देवस्थान इनाम जमिनी जवळपास 4 लाख हेक्टर जमिनी या महाराष्ट्रामध्ये आहे। ज्या देवस्थानाच्या होत्या छत्रपती शिवरायांच्या काळापासून तर मग अनेक राजे रजवाडे यांनी देवस्थानाला जमिनी इनाम दिल्या होत्या। 4 लाख एकर जमिनी आहेत आणि या जमिनी शेतकरी ज्योत करता आहे, शेतकऱ्याकडे आहे। शेतकरी शेतसारा त्या देवस्थानाला देतात, पण मधल्या काळामध्ये काही भूमाफिया या जमिनीचे परस्पर व्यवहार हे शेतकऱ्याशी करतात आहे। जोपर्यंत शासन कायदा करून देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्याला परत देत नाही किंवा शेतकऱ्याच्या बद्दलचा निर्णय करत नाही कायदा करून, तोपर्यंत अशा जमिनीला कुठेही फेरफार करता येत नाही, कुठेही नोंदणी करता येत नाही, रजिस्टर करता येत नाही किंवा परस्पर व्यवहार करता येत नाही, विक्री करता येत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये काही तक्रारी मला आल्या आहेत आणि म्हणून काल महसूल खात्याने निर्णय घेतला की आपण शेतकऱ्यांना देण्याकरता कायदा आणत नाही सभागृहात, आणि तो कायदा मंजूर होत नाही तोपर्यंत इनाम जमिनी परस्पर केल्या तर त्या सर्व व्यवहार रद्द केले जातील आणि जो अधिकारी देवस्थान इनाम जमिनीची नोंदणी करेल किंवा त्या ठिकाणी खर्च अधिकाऱ्यात येईल असे शासन आदेश काल काढलेले आहेत। सर, अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज 52 वेळा सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली। मला आज फार अभिमान आहे व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये की माननीय एक मोठं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व माननीय भूषण गवईजी, न्यायमूर्ती भूषण गवईजी आज देशाचे सरन्यायाधीश होत आहे। हे आमच्याकरता आणि नागपूरकराकरता, अमरावतीकराकरता अत्यंत आनंदाची बाब आहे, कारण भूषण गवईजी यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो पारदर्शीपणा, जो त्यांच्या जीवनामध्ये न्याय ज्या ठिकाणी CJI पर्यंत म्हणजे निष्कलंक राहिलेला आहे, निष्कलंक व्यक्तिमत्व भूषण गवईजी आहे आणि त्यांना आज मला आनंद होतो आहे की देशाच्या सरन्यायाधीश म्हणून त्या शपथ घेणार आहे। तो आमच्या जीवनाकरता आणि महाराष्ट्राकरता, अमरावतीकरता, नागपूरकरता, आमच्याकरता सर्वांकरता अभिमानाचा दिवस आज आहे। सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप एकीकडे कामाला लागलेला असताना ठाकरेंना धक्केवर धक्के बसतायत। मुंबईतील माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आता पक्षाला सोडचिठ्ठी देतात आणि लवकरच त्या तुमच्या पक्षात येतील अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। अनेक लोक आमच्या संपर्कात आहे। घोसाळकर ताईशी माझं काही व्यक्तिगत बोलणं झालं नाही, मान्य आशिष शेलारजी याबद्दल सांगतील, पण ही गोष्ट खरी आहे का मूलतः हिंदुत्वाच्या विरोधी विचाराकडे गेलेली आहे। त्यामुळं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचं जे मनावर परिणाम होतात की आपण कुठल्या भूमिकेतनं राजकारणात काम करतो, आपल्या कुठल्या भूमिकेतनं सामाजिक सेवा स्वीकारली आहे, आणि अशा वेळी जर आपला नेता ज्याला आपण मानतो किंवा ज्या पक्षात आपण काम करतो, वरचं नेतृत्व जर भूमिका बदलत असेल, वरचं नेतृत्व ज्या भूमिकेतनं आपण आपला पक्ष तयार केला ती भूमिका वेगळीकडे जात असेल तर मात्र कार्यकर्ते हे अशा नेतृत्वाला सोडतात। उद्धवजीबद्दल नेमकं हेच झालं आहे की उद्धवजींनी मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने अनेक आपण दिसेल की उद्धवजींनी हिंदुत्वाचा त्या ठिकाणी पासून फारकत घेतली। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे त्या ठिकाणी त्यांनी दूर सारले, असे अनेक उदाहरणं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना या महाराष्ट्रात आपण बघितला। खरं तर यामध्ये आपले छोटे कार्यकर्ते कंटाळले। आत्ता परवा मला जे पक्षप्रवेश झाले उद्धव ठाकरेजीकडले, त्यात तर छोटा कार्यकर्ते बोलले की उद्धवजींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करायला नव्हता पाहिजे, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला मतदान करायला पाहिजे, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेला सोडलं असा बोलून काही पार्टीचे प्रवेश आम्हाला झालेले आहेत। तर मला वाटतं लहान लहान कार्यकर्त्यांना दिसत आहे की उद्धवजीची भूमिका चुकत आहे आणि म्हणून पक्षप्रवेश आमच्याकडे होतात आहे। प्रश्न असा येतोय सर की अनेक जण आपल्या जरी संपर्कात असले तरी काही जण हे शिवसेना शिंदे गटाच्या देखील संपर्कात आहेत। कुठेतरी तुमच्याचमध्ये चढाओढ होते, रसिकेच होते की एकूण कोणाच्या सोबत त्यांनी जावं? आमच्यामध्ये महायुतीमध्ये कुठलीही चढाओढ नाही। एकनाथ शिंदेजीकडे
ज्यांना असं वाटतं की धनुष्यबाण आणि शिवसेना हे पहिल्यापासून चॉईस राहिली आहे ते एकनाथ शिंदेकडे जातात, माननीय अजित पवारकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले शरद पवार साहेबांकडे किंवा इतर लोक त्यांना त्यांच्या पक्षात जात आहे. आणि आमच्याकडे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा जो संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, या संकल्पाला साथ दिली पाहिजे याकरता आमच्याकडे पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे भूमिका पक्षीय आहेत आणि प्रत्येकाला आपला पक्ष मांडण्याची ते त्या ठिकाणी मुभा आहे. त्यामुळं ज्याला वाटतं की कुठल्या पक्षाची भूमिका स्वीकारावी ते स्वीकारत आहे. सर, काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळतोय. वर्षा गायकवाडांना हटवण्याची मागणी आता मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. भाई जगताप, नसीम काणे. आता त्यांच्या आपसातलं कलह याकरता येणार आहे की भूमिका नाही आहे, काही विकासाचं व्हिजन नाही आहे, कुठल्या दिशेने पक्ष न्यायचा याकरता ना त्यांचे देशातले नेते म्हणजे स्वतः राहुल गांधी हे भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे. राहुल गांधींनाच कळत नाही की पक्ष कुठल्या भूमिकेत न्यायचा. आणि मग खालचे कार्यकर्ते, खालचे पदाधिकारी तर मग काय, एकदा वरिष्ठ नेतृत्व जर त्या ठिकाणी भूमिका घेत नसेल किंवा त्यांची भूमिका क्लिअर नसेल, स्पष्ट नसेल, तर खालचं त्या ठिकाणी भांडणं या पद्धतीने होणार आहे. आणि भांडणं झालेच, भांडणं होणार नाही असं नाही आहे. कुठल्याही पक्षात भांडणं झाल्यानंतर ते भांडणं संपवण्याकरता करावयाची या ठिकाणी जे भूमिका आहे ते घेणारे नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे मला वाटतं की ते भांडणं वाढतील. शरद पवार यांच्या पक्षाला गळती लागली म्हणून ते एकत्रित येण्यासंदर्भात वक्तव्य करतायत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहताय? मला असं वाटतं की हा निर्णय अजित पवारांचा आहे आणि त्यांच्या पक्षाचा आहे. त्यांच्या पक्षात त्यांनी काय निर्णय करावं याच्यामध्ये मी भाजपाचा अध्यक्ष म्हणून बोलणे योग्य नाही. ठीक आहे. थँक्यू सर.